आनंदे नाचती होता कृष्णाचा अवतार आनंदे करते घरोघर तुका म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती दोष आनंदाने करते घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचे सद्गुरु दास तुकाल ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदय हे आपुले चौफावण्या भरे वरे बैसव पाऊले शिवरुचे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत कृष्ण गोकुळे जन्मला दृष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर प्रस्तुत चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असा अभंग आहे आणि काला या प्रकरणातील अभंग आहे. आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य वैकुंठवासी निवृत्ती बाबा भक्ते त्यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने हा प्रेमयुक्त भक्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि आज या सोहळ्याचा सांगता समारंभ आहे. वारकरी क्षेत्रामध्ये जे काही कार्यक्रम होतात 3 दिवस असो 5 दिवस असो 7 दिवस असो 8 दिवस असो 1 महिना असो की 365 दिवस असो अशा उत्सवाची अशा कार्यक्रमाची सांगता ही काल्याने करण्याची पद्धती ही वारकरी संप्रदायात आहे. आणि मला आश्चर्य वाटलं सिल्लोड तालुका म्हणजे वेगळं वाटण्याचं कारण नाही. तर काही काळापूर्वी जर विचार केला आकडे महाराज तर इथे अगदी नगण्यता अशा प्रकारची होती. म्हणजे मी दोषारोपण करतो असं नाही पण आजचं चित्र बदललं. या पाठीमागे आपल्या क्षेत्रात ज्यांनी अत्यंत आचार संपन्नता कायम ठेवून कार्य केलं त्या कार्याचा आणि त्यांच्या पुण्याईचा हा परिणाम. आणि आज काकडे महाराज असो आमचे मधुकर महाराज असो आता ही सर्व महाराज मंडळी जी आहे कारण म्हणजे आता प्रत्येकाचा नाम उल्लेख केला की मी त्याची यादी जर तयार केली ना तर ती 20 मिनिट चालणार किमान. आज राज्यामध्ये अनेक तालुके आहेत अनेक जिल्हे अनेक तालुके पण या सिल्लोड तालुक्यामध्ये ज्या वारकरी शिक्षण संस्था चालतात त्याचा आम्हाला सार्थ स्वाभिमान. मग ती पळशीची असो ती निल्लोडची असो ती मुरुडेश्वरची असो ती केहाळ्याची असो का ती चिंचपूरची असो अतिशय चांगल्या प्रती मी अनेक ठिकाणी संस्था पाहतो आहे. बस संपलं. पुढचं वाक्य माझ्याकडनं बोलणं शक्य होत नाही एवढं. पण इथल्या संस्था सर्व अतिशय चांगल्या प्रतीत चालतात आणि आज असं पाहण्याबरोबर हे टाळकरी मी यांना म्हटलं तसं करू नका तुम्ही लवकरात लवकर कीर्तन सुरू करा. पण हे पाहिल्यानंतर मी विचार केला की जर यांनी आपल्या शब्दाप्रमाणे ठरवलं असतं तर नंतर शेवट मला जरा वेदना झाल्या असत्या.
म्हणजे एकंदरीत तुमचं नियोजन अतिशय सुंदर नियोजन आहे. गाव अतिशय छोटं आहे, असला नाही, अतिशय छोटं आहे. पण या छोट्या गावांनी आमचे आदरणीय वैकुंठवासी दयानंद महाराज, वैकुंठवासी आमचे काशीगिरी महाराज यांच्या हस्ते नारळ स्वीकारलं, यांनी दिलंय, यांनी घेतलं आणि त्या नारळाला आपल्या पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाची मंडळी, आमचे सर्व दाते, या सर्वांनी अत्यंत प्रचंड सहयोग दिला. या परिसर तसा आदरणीय आमचे पूज्य वैकुंठवासी नारायण बाबा, आमचे माझ्यावर अत्यंत प्रेम असणारे आमचे आदरणीय हरिभक्त परायण आमचे दयानंद महाराज, ही सर्व मंडळी जी आहे आणि आमच्या वारकरी क्षेत्रातली मंडळी सर्व, त्याचं एक मोठं कार्य या ठिकाणी आमच्यासारख्याच्या दृष्टोत्पत्तीची येत आहे आणि त्याचं छाती फुगून येणं हे स्वाभाविक आहे आमच्यासाठी. आणि गावकऱ्यांनी सुद्धा, आम्ही नामनिर्देश करणार नाही, पण गावकऱ्यांनी सुद्धा अतिशय ताकदीने यामध्ये भाग घेतला. आणि आमच्या वारकरी क्षेत्रातल्या मंडळींनी कोणी असं विचार नाही केला की आमचं नाव असलं पाहिजे, आमचं नाव उच्चारलं नाही, आमचं नाव लिहिलं नाही, काही नाही. अरे आमच्या आदरणीय पूज्य वैकुंठवासी निवृत्ती बाबांची पुण्यतिथी आहे ना, मग आम्ही गेलो पाहिजे, हा एक भाव अंत करणार. आदरणीय बाबांच्या संदर्भात जेवढं बोललं तेवढं कमी पडेल. एक आगळं वेगळं जीवन, एक बेदर जीवन, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक निरपेक्ष भावना, निष्कपट, निस्वार्थ वृत्ती. कधी असं वाटलं धाड 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 कोणावरही तोप टाकायचा, जर त्याचं चुकीचं असेल काय ते दबायचं नाही. वारकरी क्षेत्रातला असो का सामाजिक क्षेत्रातला असो का राजकीय क्षेत्रातला असो, बोलायच्या बाबतीत जगायचं नाही. न भिणारं व्यक्तिमत्व, एक बेदर व्यक्तिमत्व आणि असं जीवन, भगवत भक्तीला समर्पित केलेलं जीवन म्हणजे पूज्य वैकुंठवासी बाबांचं जीवन. एकच प्रसंग तुमच्यापुढे ठेवतो आहे. आदरणीय पूज्य वैकुंठवासी बाबा आजारी घडलेला प्रसंग म्हणतो, सत्य म्हणतो, त्यात एका अंशाचं सुद्धा खोटेपणा नाही, एका शब्दाचा नाही. बाबा आजारी होते, भेटायला गेले. आदरणीय हरिभक्त परायण आमचे पूज्य हरिचैतन्यजी स्वामी महाराज, मी, आदरणीय आमचे संजय महाराज राजपूर, सर्व मंडळी, आणखी काय म्हणतो. बाबा आजारी आहे, भेटायचं, गेलो भेटायला. ते फक्त हाताने खुणून सांगत होते, तेव्हा बोलणं उच्चारलं जात नव्हतं. आनंद वाटला त्यांनाही, आम्हालाही बरं वाटलं की संतांची भेट झाली, संतांचं दर्शन झालं. आणि मग विचार सुद्धा जाते, कारण आमचे आदरणीय ज्यांचं स्थान मोठं आहे, ज्यांचं स्थान मोठं आहे, तुम्ही त्यांचं कीर्तन रात्री ऐकलंच, पण ज्यांचं स्थान मोठं आहे, वारकरी क्षेत्रात त्याला एक वेगळं महत्व असतं. आपेगाव एक तीर्थक्षेत्र आहे, गोदावरीच्या तीरावर आहे. गोदावरीच्या तीरावर असलेलं हे क्षेत्र विठ्ठला
आमच्यासाठी एक महत्वाचं स्थान, आणि त्या सर्व रचनेमध्ये कार्यरचना ज्यांच्याकडे आहे ते आमचे आदरणीय माऊली, आदरणीय आमचे दादा. आणि मग आम्ही त्या प्रसंगात पूज्य निवृत्ती बाबांच्याकडे गेलो. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. सर्वांनी अगदी कान टवकारून ऐकायचं, तरी अवधान ऐकले तिचे. मोठ्यांचं कसं असतं, हा शब्द प्रयोग मी तुमच्या पुढे ठेवतो आणि अनुभवाला ठेवतो. बसलो. बाबांना जरा त्रास होता. डॉक्टरांच्याकडे नेणं बाहेर शक्य नव्हतं म्हणून डॉक्टर तिथे आणत होते. आदरणीय संजय महाराज दररोज ती व्यवस्था करत होते. आम्ही बाबा पुढे सर्व सांगत होते. बाकीच्यांना विचारलं कशी वाटते तब्येत. मी जरा ढिली तब्येत झाली. कसं होईल परमात्मा काय करेल माहित नाही. त्यातल्या मंडळींनी सांगितलं, बाबांचं म्हणणं असं आहे की उत्तरायण प्रारंभ झाल्यानंतर मग मी जाणार. असं म्हटल्याबरोबर आम्ही बाबांना विचारलं. त्यांना आवाज पूर्ण येत होता. त्यांनी सांगितलं मी उत्तरायणात जाणार. लागलीच आम्ही पंचांग काढलं, घेतलं तिथे. म्हटलं आपल्यातल्या आदरणीय पूज्य स्वामीजींच्याकडे ते पंचांग दिले, पूज्य हरिचंद्रजी स्वामी महाराजांच्याकडे. म्हटलं तुम्ही शोधा उत्तरायण कधी लागणार आहे. त्यांनी सांगितलं 21 तारखेला उत्तरायण सुरू होणार. तिथी वगैरे सांगितलं. म्हटलं मग आता थोडाच अवधी राहिला. बाबाने पुन्हा सांगितलं, खुडेने सांगितलं की त्या दिवशी जाणार आहे, उत्तरायणात जाणार. आणि अजब हो, सकाळी 4:30ला फोन आला की आदरणीय पूज्य बाबा वैकुंठवासी झाले. तर उत्तरायण लागलं तेव्हा आदरणीय बाबा गेले. वाक्य लक्षात आलं ना. म्हणजे स्वतः ठरवलं आणि तेनेप्रमाणे गेले. ही काही लहान किमया नाही, काही साधारण गोष्ट नाही. म्हणून आदरणीय पूज्य निवृत्ती बाबांच्या बाबतीत प्रत्येक मी रात्री 2-2 वाजता त्यांना भेटायला गेलो. बाहेर काही प्रसंगात 2 वाजता भेटायला गेल्यानंतर अजब काकडे महाराज त्यांचा पेन, तो ग्रंथ आणि वही लेटर पुढे ठेवलेलंच असायचं. चाललं त्यातले वाक्य पाहायचे, लिहायचं काम सुरूच. 2 वेळेस बाबांना म्हटलं, बाबा हे जरा सोयीचं नाही वाटत. ते तुम्हाला काय वाटेल ते तुम्हाला वाटू द्या, मला सोयीचं वाटतं मी करतो. या शब्दात वेगळंच व्यक्तिमत्व. आणि तुम्ही एवढे पुण्यवान लोक आहात, एवढे भाग्यवान लोक आहेत. आणि प्रथम पुण्यस्मरण करण्याचा योग आमच्या म्हसला गावाला आला, हे सुद्धा भाग्यवान आहे. एवढ्या मोठ्या महान संतांची पुण्यतिथी करण्याचा योग आला. कुणाकडनं अन्नदान झालं असेल, कुणाकडनं वेगळे वेगळे दान जे आहेत ते झाले असतील, कुणाकडनं दान नसेल झालं पण शारीरिक सेवा झाली असेल, असं प्रत्येकाकडनं झालं असेल. म्हणून ते हा अतिशय चांगला योग या ठिकाणी निर्माण झाला, हा त्याचा अर्थ आहे. आजचा प्रसंग जो आहे हा काल्याचा प्रसंग आहे. काला काला म्हणजे काला झाला की हाला. आपल्याला तुमचे सुखदेवराव असो का गावकरी असो ते काही थांबू देत नाही नंतर निघा. आणि आपण तरी कुठे थांबायला तयार आहे. एवढे आले, एवढे थांबले, हे काही लहान गोष्ट नाही. एवढ्या छोट्या गावात थांबले म्हणजे त्या गावचं काहीतरी पुण्य आहे, हा त्याचा अर्थ आहे. हेही नाकारून चालत नाही बाबा, कुठेतरी आहेच योग. काला 2 पदार्थाचं एकीकरण म्हणजे काला. 2 वस्तू एक होणं, एकरूप होणं म्हणजे काला. जीवनात काला लागतो. जेवायला लागले तरी काला. आता वरणाचा फुरका अगोदर मारतो आणि नंतर पोळीचा घास मोडतो, असं नाही जमणार. काला म्हणजे काल्याशिवाय पर्याय नाही. आणि हा जन्म जो मिळाला हा काल्यासाठी मिळाला.
जन्म काल्यासाठी. अनेक जन्माचं सार म्हणजे मानवी शरीर आणि मानवी शरीराचं सार म्हणजे काल. कुत्र्याच्या, मांजराच्या, सर्पाच्या, सरड्याच्या, पालीच्या, घोड्याच्या, वाघाच्या, सिंहाच्या कुठलेही जन्म घेतले त्यात काला होणं शक्य नाही. हा काल्यासाठी शरीर आहे. निजात्म प्राप्ती लागोणी देवे केली मनुष्य होणे अशी स्थिती आहे. मग अशा वेळेला नेमकं काला करायचं म्हणजे काय करायचं आहे? नेमकं काला म्हणजे काय? तर जीव शिवाचं ऐक्य म्हणजे काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. कोठे अभेद पखवादे भारी का काय खरे त्याचं पुढं काही सुटलं नाही. एक एका वरी बळी विशेष बाबा म्हणजे पखवादे भारीच आहे. म्हणजे तुम्ही आता आले म्हणून नाही, पहिले पखवादे भारीच होते आमचे. पण एक अडचणी आहे, कुठे कसर नाही. अशा तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. काला म्हणजे जेथे अभेद, भेद काय अभेदही शिल्लक राहत नाही तो काला आहे. अगदी 3-4 वाक्याचे. जन्म मरणाची परंपरा खंडित होणं म्हणजे काला. संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे काला. हा काला आहे. हा काला काल्यासाठी शरीर आहे. म्हणजे काला केव्हा होणार आहे, काला कसा होऊ शकतो, त्याचं कारण असं आहे. म्हणजे का काला करावा लागेल? आपण बेजारे म्हणून सोपं वाटतं. आपण बेजार म्हणजे आपण दुःखी आहे, आपण परेशान आहे, आपण त्रस्त आहे, म्हणून काल्याची आवश्यकता आहे. मग आम्ही दुःखी का आहोत, आम्ही परेशान आमच्या जीवनात काय आहे, त्याचं कारण असं आहे की आम्ही भ्रमामुळे बेजार आहे. भ्रम हा दुःखाला कारणीभूत असतो. मग हा जो दुःखाला कारणीभूत असतो तो गेला की दुःख संपलं. कशाने जाईल? विचारेन भ्रम निवर्तते. विचाराने भ्रमाची निवृत्ती होते. ठीक, मान्य. मग तो विचार आम्हाला कधी आणि कुठे मिळेल? म्हणजे तुमच्या जीवनात साधना झाल्यानंतर, काही साधनेशिवाय काही शक्य नाही, तपश्चर्या झाल्याशिवाय तो विचार मिळणार नाही. म्हणजे तरी मिळेल म्हणजे कुठे मिळेल? ज्यांच्या जवळ आहे त्यांच्याकडे मिळेल. विचार म्हणजे एक ज्ञान. कुठे आहे तो, कुठे आहे ते ज्ञान. गुरु तेथे ज्ञान. जेथे गुरु आहे तेथे ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाशिवाय अज्ञान जात नाही. अज्ञान गेलं की भ्रम संपला. मग आता भ्रम घालवण्यासाठी, अज्ञान घालवण्यासाठी, आपल्या जीवनात काला होण्यासाठी गरज कोणाची आहे? गुरूंची गरज आहे, संतांची गरज आहे. गुरु शोधा लागतील. दादा शोधा. कसे गुरु पाहिजे? 2 वाक्य. अचिनोतीच्या शास्त्रार्थे माचरे स्थापयत्यपि स्वयमप्याचरित्यस्तु स आचार्य ते स्वतः. असे गुरु पाहिजे. तस्मात् गुरु प्रबंधेत जिज्ञासु श्रेयमुत्तमम् शाब्दे परेच निष्णात ब्रह्मण्योपशमाश्रयम्. तस्मात् गुरु प्रबंधेत. असे गुरु पाहिजे. म्हणजे कसे झाले?
श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू अशा गुरुची गरज आहे. आता असे गुरु सापडतील तरी कुठे? सध्या गुरुचा ऊत आला, जिकडे पाहिलं तिकडे गुरु, बस एका वाक्य. त्याच्यावर दुसरं वाक्य सांगून मला सर खाली आणायचा. गुरुची काय आहे? पण अशा गुरुची आवश्यकता आहे ज्यांच्या जिभेतून जी शब्द भेट होते त्या शब्दाप्रमाणे ज्यांच्या जीवनातलं आचरण असतं, ज्यांच्या जीवनात विचार आणि शब्द, विचार आणि आचार ज्यांची जुळवणूक सुरळीत असते ते संत आहेत, ते गुरु आहेत. अशा गुरुची गरज आहे. असे गुरु भेटले साधना करून, भेटल्यानंतर गुरु ज्ञान देतील. मग काना वचनाची हे भेटी, अल्पशा शब्दात म्हणून राहिलो, काना वचनाची हे भेटी सरीशीच वस्तू होणी उठी. म्हणजे मग त्यांनी का ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला की विषय पूर्ण झाला. मनुष्य आपल्या ध्येयापर्यंत पोहोचला, आपल्या सिद्धीपर्यंत गेला, आपल्या यशाच्या शिखरावर पोहोचला. सिद्धीपर्यंत गेला म्हणजे जे परत एक आहे निपजणे येत नाही म्हणून म्हणे पायी परमसिद्धी ते, त्या सिद्धीवर पोहोचला हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे जीवनात काल्याची गरज आहे. काला झाला, जीवनातलं दुःख संपलं. दुःख ते कैचे नये स्वप्नाचे, स्वप्नात सुद्धा दुःख येणार नाही. सुखाच्या गादीवर तुम्ही पोहोचाल. सुखे निर्भर झालीये त्यांची या गुणे, तुका म्हणे खुंटले येणे जाणे हो. या अभंगात असेल आजी नवल मी आले राणे भेटी अवचित नंदाचे आकाणे. म्हणजे या अभंगातला शेवटचा भाग तुमच्या पुढे ठेवला. सुखे निर्भर केव्हा? हे सर्व झाल्यानंतर, त्याच्याशिवाय नाही. कसं काय होईल, कसं काय शक्य आहे? काला काला म्हणजे कसा काला होणार आहे? एक उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो आहे. विठ्ठला काला आमच्या ध्यानात आला पाहिजे, सहज ध्यानात आला पाहिजे. हे ध्यानात येणं जर अवघड जातं, पण सहज आलं पाहिजे ध्यानात. मावशाचे असो का दादाच्या, दादा म्हणजे सर्व मंडळीच्या कोणाच्या चटकन ध्यानात आला. एक उदाहरण तुमच्या पुढे ठेवलं. एक मुलगी आहे, हे आदराने हौशेने उदाहरण सांगतो अनेक वेळेला. एक मुलगी आहे, तिचा लग्न समारंभ ठरला. मुलीचा ठरला म्हणजे मुलगा याला, त्या दोघांचा लग्न समारंभ निश्चित झाला. लग्न सोहळाही पार पडला. त्याची तारीख ठरलेली होती, त्या तारखेप्रमाणे तो सोहळा संपन्न झाला. पण संपन्न होत असताना ते एक गंमत तुमच्या पुढे ठेवणार आहे, म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल की काला काय. 6:30 लग्न होतं. 6 वाजता मुलीची, वधूची, वराची मंडपाकडे जाण्याची तयारी झाली. वऱ्हाडी मंडळी मंडपात बसलेली आहे. 6 वाजता त्या मुलीचे काका आले आणि काका आल्यानंतर त्यांनी एक कागद घेऊन आले, रजिस्टर असेल, रजिस्टर घेऊन आला आणि त्या ताईला सांगितलं, ताई तुझी एक सही करून दे. त्या ताई म्हणे, काय काका किती गडबड आहे आज, एकदम गडबडीत आले तुम्ही? नाही नाही अर्जंट आहे, एक सही करच. ठीक आहे, घेतला पेन आणि त्या मुलीनी किती वाजता जाईल केरात मुसळ, किती 6 वाजता. लग्न कितीला आहे? 6:30, 6:30. मुलीने पेन घेतला आणि लिहिलं, कुमारी गंगा शामराव काळे. गडबडीत काकाने कागद घेतला आणि काका मार्गस्थ झाले. पण अर्धा पाऊण तास काका गेले, अर्धा पाऊण तास झाला, 7:15 वाजले. आणि मग काकाच्या ध्यानात आलं की अजून एका सहीची गरज आहे. कोणत्या विषयाबद्दल सांगून राहिलो?
काला 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 डोक्यात ठेवा पक्का काला. इथं लग्न सई काला कसा आला समजेल तुम्हाला काला कसा आला. लगेच काका आले 7:30 वाजले असते. काकाने सांगितलं ताई एक सई अजून पाहिजे. तिने आला बरं काका चटकन करती तेवढ्यात थोडस ते जातात ना लग्न लावलं की थोडं बाजूला इकडे थोडा वेळ त्या मुलीने सही करण्यासाठी घेतली. लिहिलं सौभाग्यवती यमुना रामराव पांढरे. पहिले कोण होते काळे, आता झाले. पहिली होती गंगा, आता झाली यमुना. पहिले होते शामराव, आता झाले रामराव. पहिली होती कुमारी, आता झाली. गंमत एक झाली. त्या काकाने सांगितलं ताई हे पहिलं तू असं लिहिलं चुकलं. तर काका माझा वेळ घेऊ नका, मी लिहिलं ते बरोबर आहे. पहिले जे नाव लिहिलं तेच लिहिलं का बदललं. मग दिवस बदलला, लिहिणारी मुलगी बदलली, ते आलेले काका बदलले, कागद बदलला. काय बदललं. नाव बदललं. कुमारीच्या ऐवजी सौभाग्यवती झालं. तर काका हे मी लिहिलं ते बरोबर आहे. काका म्हणणार नाही हे चुकलं, हे बरोबर नाही. तुमचं काय मत आहे. बरोबर असेल का चुकीचं असेल. बरोबर आहे. गंगाची ताबडतोब यमुना कशी होईल. बघा आता काला काय झालं. काय त्यात एवढंच झालं. तिच्या अंगावर अक्षता पडता क्षणी त्या मुलीने आपल्या पहिल्या धर्माचा बाध केला आणि मुख्य धर्माशी ऐक्य केलं. याला म्हणायचं काला. आमच्या कधी धर्मात नाही सांगतो. हे फक्त उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो. जीवाचे धर्म आणि परमात्म्याचे धर्म आपण बोलतो. जीव जड आहे, परमात्मा चेतन आहे. जीव परिच्छिन्न आहे, परमात्मा अपरिच्छिन्न आहे. म्हणजे व्यापक आहे. जीव हा मर्यादित झाला. जीव अंधकार रूप आहे, परमात्मा प्रकाश आहे ना. मग आता जर हे अंधार आणि प्रकाश एकमेकाचे शत्रू आहेत का. यांचं नातं बरं आहे. यांची जवळीक आहे का शत्रू आहेत. प्रकाश आला की अंधार गेला. मला अशी भानगड असते माझ्या जीवनात. मी पाहतो नेहमी कीर्तनाला गेलो, संध्याकाळचं रात्रीचे कीर्तन असू द्या, कीर्तनात पोहोचलो 15 मिनिटांनी गेली समजा. असं कीर्तनच नाही राहत. या कीर्तनात गेली नाही. मी विचार करतो हे होतच कसं काय. पण पुन्हा विचार करतो अरे प्रकाश आला ना, प्रकाशचा शत्रू अंधार आहे, तो येऊन पाहण्याचा प्रयत्न करणार आहे, पण प्रकाशला त्या अंधारात घालवायचं आहे हे त्याचं कर्तव्य आहे. आज मी असं घाबरून गेलो. मला असं वाटलं आज तर काय अंधार पडला नाही अजून आणि गेली कशी. आमचे भागवत महाराजांना चाल समजून देवा. काय घोड आम्हाला अतिशय सुंदर, अतिशय घोड. खरं तर मला असं वाटलं की आजची गंमत अशी आहे. आजची गंमत मार्क करत नाही. आजची गंमत अशी आहे, आजच्या वक्त्याच्या वक्तव्यापेक्षा आमच्या गायकांच्या स्वरातली जी मधुरता आणि गोडवा जो आहे तो अप्रतिम आहे. किती बोलत राहिलं तर कमीच पडतं, पण तरी आता पुढे बोलणं आवश्यक आहे म्हणून पुढे गेलं. तर अंधार आणि प्रकाश याचा काय विरोध आहे का साम्यता आहे. विरोध आहे. हा आला की तो गेला. मग आता जीवाचा धर्म हा अंधकार रूप, परमात्म्याचा धर्म प्रकाश रूप. असा इतका विरोध असताना हे होईलच कसं. हे असं भात समानाधिकरण आणि हे सर्व रचना म्हणजे शास्त्रामध्ये मुख्य समानाधिकरण, कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य याच्यामध्ये मुख्य समानाधिकरण, जीव चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य याच्यामध्ये बाद समानाधिकरण. हा बाद समानाधिकरणाचा भाग आहे. अशा पद्धतीत अक्षता पडता क्षणी आपल्या पहिल्या धर्माचा बात केला. तसं श्री गुरूच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून ज्ञानाच्या अक्षता पडल्याबरोबर जीव जो आहे हा पहिल्या धर्माचा भाग करतोय आणि मुख्य धर्माची ऐक्य करतोय. हा काल आहे विठ्ठल.
तर असा विचार केला होता की काल दादा येताना मी विचार केला खंडाळ्याकडून जर गेलं, कोणचं खंडाळ असं नाही माहित नाही, बरं आहे. नाही तर ते खंडाळ्याचं गाणं होतं काहीतरी, आता विचारलं काही सांगायचं त्या म्हटलं खंडाळा घाटातून जर येता कधी कधी भयंकर गाडी लेट होते, कधी कधी म्हणजे गाडी जर, कारण रात्रीचं मुंबईचं कीर्तन म्हटलं खंडाळा घाटातून गाडी काढली ते अडचण. आमचा एक मित्र म्हणे तुम्ही कोणत्या रस्त्याने जाता, म्हटलं माळशेज रस्त्याने जातो. अहो ते म्हणजे वाहतूक कमी असते, डोंगर घाट आहे. म्हणजे ते अहो घाट काय करतो आम्हाला, घाटावरचेच आहे ना, त्याच्यामुळे काय घाट काय करायचं कारण नाही. म्हणून त्या माळशेज घाटातून आल्यामुळे योग्य वेळेला मला इथे पोहोचता आलं. आणि आता हे झालं की असं नाही पुन्हा बोलायचंच आहे, पुन्हा बोलायचंच आहे. एवढं बोलणं झालं की थांबायचं असं नाही. जिकडनं आलो तिकडे पुन्हा प्रवास, पुन्हा रिटर्न मुंबई, परवाच्या दिवशी दुसऱ्या राज्यात. म्हणजे रेल्वेने बसने जमत नाही म्हणून विमानाने. म्हणजे एवढ्या सतत धावपळीचा हा काळ आहे. पण खरं सांगू का, हे जरा अवघड होतं मला चालीत देणं. भाग्यवंत महाराजांचा काल कोणाला महाराज म्हटले सर्व मंडळी आम्ही एकत्र बसलो, मला तुम्ही सर्व एकत्र बसले असाल त्यावेळेला फोन केला त्यावेळेला. पण शब्दप्रयोग हा झाला तुमचा आदरणीय पूज्य वैकुंठवासी वक्ते बाबांचे पुण्यतिथीचा कार्यक्रम. मला अरे बाबा प्रकाश, एवढ्या मोठ्या महान संतांची पुण्यतिथी हे करतात, आपण नकार देऊन चालत नाही, आपण पोहोचू हा त्याचा अर्थ आहे. बरोबर, हा येण्याचा व्यवहार आहे. हा खरं सांगू, खरं सांगू म्हणजे आता पण खोटं सांगू राहिलो असं नाही. असे वाक्य दादा, असे वाक्य ठेवणं म्हणजे श्रोत्यांचाही वेळ घालवणं आहे आणि आपलाही वेळ घालवणं आहे. म्हणून हे सांगण्याचं वास्तविक कारण नाही, पण कळत न कळत अचानकपणे ते शब्द बाहेर येतात आणि मग कळतं की आपलं चुकलं. विठ्ठल आजचा हा काल्याचा प्रसंग आहे. मग काल्याच्या प्रसंगात काय असतं, ज्यांच्या जीवनात काला झाला, ज्यांच्या जीवनात काला झाला त्यांचा भाग पुढे ठेवला. चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते चरित्र ते उच्चारावे, केले ते वे गोकुळे. ज्यांनी गोकुळात चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा आहे, त्याचं चरित्र मांडायचं आहे. मग आता
आहे कोण तो, त्याचं नाव काय, तो गोकुळ. गोकुळ जे आहे तो म्हणजे गोकुळ म्हणजे नेमकं कुठे आहे आणि तो गोकुळातच कसा जन्माला आला आणि गोकुळ कसं आहे. जेथे जन्माला आला ते ठिकाण म्हणजे गोकुळ. जो जन्माला आला तो म्हणजे कृष्ण. कोठे कृष्ण जन्माला आला. कृष्ण गोकुळी जन्माला, गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला. दृष्टा तडकाप तुटला, दृष्टा तडकाप तुटला, कृष्णाचा अवतार, कृष्णाचा अवतार. कृष्ण गोकुळी जन्मला. हे भगवान आज जो अभंग घेतला आपण, कुणाचा अभंग आहे, कोणत्या संतांचा, तुकाराम महाराज. कोणत्या प्रकरणातला आहे, काला. असं होतं गंमत कधी कधी, काल्याच्या ऐवजी बाळक्रीडा, काल्याच्या ऐवजी गवळण, ते नाही डोक्यात बसलं की मग असं होऊन जातं. अभंग काला या प्रकरणातला आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. प्रसंग संतांच्या पुण्यतिथीचा आहे आणि योग तर भारीच आहे. नेहमीच म्हणतो आपण, कुशल मार्गदर्शक सक्षम कार्यकर्त्यांची फळी आणि त्याचा हा परिणाम. पण कृष्ण गोकुळी जन्माला. कुठे जन्माला आला कृष्ण, कुठे, गोकुळात. कोण, कृष्ण. नक्की ना, सर्वांचं पाठवायचं सांगणार. प्रत्येकाने घरी जाता जाता डोक्यात राहिलं पाहिजे, कृष्ण गोकुळी जन्माला. कृष्ण गोकुळात जन्माला आला. कुठे आला जन्माला, गोकुळ. गोकुळ गोकुळ म्हणजे काय, आपण नाही म्हणत का, आपल्याकडे म्हणतो ना आपण गोकुळ. तुम्ही या घरी मुलगी द्या, ते घर म्हणजे गोकुळ. दही दूध आहे, गंगा वाहते आहे, धरणी धरी पीक गाई, असं एवढं आहे, कसरत नाही. फार मोठं कुटुंब आहे. 55 लोक त्या कुटुंबात राहतात. सासा, सुना, मुलं, त्यांचे वडील, असं एक मोठं कुटुंब आहे आणि काहीच कमी नाही. देव देऊन विसरला, कडगंज आहे. मग आपण त्याला काय म्हणतो, असं चांगलं असलं तर सर्व काय गोकुळासारखं होते, ते घर गोकुळासारखं आहे. असाच एका ठिकाणी प्रसंग आला. एका घरी मी गेलो, त्यांनी सांगितलं, महाराज अशा अशा ठिकाणचा संबंध आहे. आपलं एकदम चांगला आहे. आमचा एक मित्र होता, तुम्ही घर गोकुळासारखंच आहे, चांगला योग आहे, सोडून टाका. ते थोडी अडचण आहे. आमच्याकडे बारीक सारीक लोक सांगत असतात. आपल्याकडे काही कोणाचं जर दुखणं असलं ना, दुसऱ्या कोणाला सांगत नाही, ते महाराजांचं दुखणं सांगतात. ते
आमचं असं असं आहे दुसरं कोणाला सांगत, कारण दुसरा माणूस ते सांगितलेल्या दुःखाचं भांडवल करून त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतोय. महाराज लोक तसं करत नाही, कारण त्याला माहिती असतं त्यांना माहिती असतं आपले अश्रू हाच माणूस पुसणार आहे. बाकीच्यांना सांगितलं ते अश्रू वाढवतात, वाक्य समजलं असं तुम्हाला. त्याला तर विचारलं तुम्हाला माहिती का ते काय झालं ते तर झालं नाही. मी म्हटलं चांगलं ठिकाण आहे, पण ते म्हणे अडचण एक आहे. म्हणलं काय आता अडचण काय? ते म्हणे तसं घर नको आपल्याला. म्हणलं कसं काय? ते म्हणे तसं नको. म्हणलं मग कसं घर पाहिजे? सासू मेलेली असावी, सासरा असला तरी चालेल, ननंद म्हणतो ना आपण, नंदेचं लग्न झालेलं असावं आणि मुलगा एकटाच असावा. असं ठिकाण पाहिजे. असे म्हणणारे लोक सापडून राहिले आता. असं ठिकाण शोधावं. आता कुठं म्हातारी मेलेली पाहावी, कुठं नंतर पाहावं, अवघडच झाला. असं ठिकाण पाहिजे. आता तशी काही काळजी नाही. आता पहिले तिकडची अडचण होती, कुठकडची? इकडची. आता इकडची अडचण आहे. हे डोक्यात ठेवत चला, नाही तर नाही. ती पाहिली पसंत नाही, ती पाहिली पसंत नाही. अरे तू मेला तरी तुला लग्न होणार नाही. तुझी अशी अवस्था आता पोरांच्या बाबतीत अवघड आहे झाला. आता मला काही ते मंडळी भेटतात. म्हणलं मग असं कारण नसलं जमत ते आमच्यावर पाठवून जातो भांडारा डोंगरावर. दुसरं काय करतात? जास्त लंब चालायचं नाही आता. आणि लंब चालायचं एखादं सांगितलं आता की उद्याच्या भविष्यात जर मुलगा पिणारा असेल, जर दारूड असेल, तर तेथे उद्याच्या भविष्यात आणखी 4-2 वर्षांनी मुलगी मिळणे शक्यच नाही. अख्खं घर आज उभं राहिलं महाराज. आज उभं राहिलं. आज लोक असं विचार करतात असं आहे का ते घर त्या पोरीचा बाप पिलेला का असेल, पण ते म्हणतात नाही आपल्याला असंच पाहिजे. बरोबर आहे, मला ते काय शोधे काय. म्हणून आता मात्र सर्वांनी सजग राहायचं आहे आणि ते बंद करायचं आहे. असं बंद करायचं. हा हे सांगितले 2-4 वाक्य कंसात ठेवा. हे संगतीतले नाही, फक्त हे एवढ्यासाठी सांगितलं. गोकुळ, खरं गोकुळ ते आहे यमुनेच्या हिरावर. गंगा वाहते, पूर्ण हिरवं आहे, सुंदर उत्कृष्ट झाडी आहे. चाफा चंदन कुंदन म्हणजे हे जे आहे ते फुलं आहे. चाफा चंदन कुंद माकुंद बेल दवना पुष्पे मधुमाल, असं अशा प्रकारचं सुंदर आहे. सुगंध दरवळलेला आहे, सर्व हिरवं दिसत आहे. दही दूध प्रचंड अशा प्रकारचं आहे. इंजेक्शनाने दिलेलं आणलेलं दूध नाही. आता ते इंजेक्शनाचा प्रभाव वेगळा झाला बाबा. आता भाजीपाल्याला इंजेक्शन आहे. आता भाजीपाल्याला बी दारू आहे. माहित आहे का? माहित आहे. शनिवारी जी भाजी पिवळी असेल सकाळी, आणि तुम्हाला कल्पना असेल माहित नाही, आमचा भाजीपाल्याचा पट्टा आहे पेंटाकडे प्रकल्प असल्यामुळे, तर ते शनिवारी दुपारून ते औषध फवारायचं. आणि औषध फवारलं की सोमवारी हिरवी कार व्हायची. आता मला सांगा, हे विषच खाणं चाललं का दुसरं काही? गोकुळात असं होतं. म्हणून पुनश्च एकदा हे गोकुळ होण्याची आवश्यकता आहे. गोकुळ होण्याची आवश्यकता आहे. पुनश्च एकदा रामराज्य होण्याची आवश्यकता आहे. सहजपणे रामराज्य म्हणजे मला 2च वाक्यात रामराज्य आहे. 2च वाक्यात. भरताचा त्याग आणि लक्ष्मणांची सेवा, हनुमंताची सेवा, लक्ष्मणजीची सेवा, म्हणजे 2 गोष्टी जर वाढल्यानं तर रामराज्य झालं. समजा कोणी सांगतं असं केलं की रामराज्य होणार आहे, तसं केलं की रामराज्य 2 गोष्टी साठवल्या. एक म्हणजे नाही या गादीवर भरताने बसावं, नाही मी बसणार नाही. म्हणजे गादीचा त्याग, सत्तेचा त्याग, खुर्चीचा त्याग करण्याची इतकी ताकद निर्माण झाली पाहिजे. म्हणजे एवढा निस्वार्थपणा जीवनात निर्माण झाला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. आणि 14 वर्ष वनवासात लक्ष्मणजीची सेवा करणारे लक्ष्मणजी जे आहे तसा सेवाभाव वाढला पाहिजे. म्हणजे निस्वार्थीपणा आणि सेवाभाव हे जर वाढले ना
काही अडचण राहणार नाही. हे वाढत नाही, हीच अडचण. चला, ते गोकुळ आहे, त्या गोकुळात जन्माला आला कोण? कोण आलं? कोण जन्माला आलं? दबायचं नाही, घाबरायचं नाही, टाकायचं नाही. अरे आजचा काळ कसा आहे, दबलं घाबरलं टकलं की केलं. कधी लाचार व्हायचं नाही, कधी दबायचं नाही, कधी ठगायचं नाही. आपली भूमिका जी असेल ती स्पष्ट आणि सत्य जी असेल ती समाजाच्या पुढे ठेवायची आहे आणि त्या पद्धतीने काम करायचं आहे. कधी नाही ते तुम्हाला मारतील. आता आमच्या सरकार प्रसंगीत आहे, ते मारतील. ज्या दिवशी ठरलेलं आहे ना ते चुकतच नाही. मग जर ठरलेलं चुकत नाही तर कसं ठेवायचंच कशाला असं. म्हणून एवढंच म्हणलं की आवाज वाढवल्याशिवाय काय भागत नाही. कारण पूर्वीचं असं होतं, पूर्वीचा काळ असा होता, नाही आवाज वाढवला गुपचूप राहिला ना त्याला न्याय मिळत होता. आता तसं नाही, आता आवाज वाढवल्याशिवाय न्यायच नाही. कोण जन्माला आलं? कृष्ण. जन्मशब्दावर मी चिंतन मांडणार आहे, जन्मशब्दावर चिंतन मांडणार आहे. कारण कुणाबद्दल बोलणं सुरू आहे? कृष्ण. कृष्ण आणि जन्म हे जुळतं का? अगा कर्मे जे उरावे तरी सुख दुःखी फळावे त्या ते भोगावे यावे ते आहे का? हा जन्म आहे. कसं काय त्याचं चिंतन पुढे मांडलं. पण अगोदर कृष्ण शब्दाबद्दल बोलणं सुरू आहे. कृष्ण कोण? कृष्ण परब्रह्म निष्काम तो हा गवळी हा घरी वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. परब्रह्म निष्काम तो हा गवळ्या, जो जे परब्रह्म आहे जे गवळ्याच्या घरी आलं तो कृष्ण आहे. तिथे कृष्ण शब्द आला. किंवा विश्वाचा जनिता यशोदेशी म्हणे माता, किंवा म्हणे यशोदेशी माता, ज्याने पूर्ण जग निर्माण केलं तो कृष्ण. एक प्रमाण म्हणतो सरळ, जेने विश्व निर्मिले महर्षी तेव्हा ते संस्थापले एकवीस स्वर्गात धरले सत्ता मात्रे आपल्या. असा जो आहे, असा जो आहे तो कृष्ण आहे. ज्याने सर्व निर्माण केलं तो कृष्ण आहे. जो जगाचा मालक आहे तो कृष्ण आहे. आकाशे सर्वत्र वसावे वायुला भरून नसावे पावके 10 वर्षावी झाले पर्वती वैसकान नव्हे समुद्र खाल होणार लावी पृथ्वी भूती व्हावी ह्या त्या माझी म्या भरवल्या धुरे म्या चालवल्या सुसारे म्या हरवल्या प्राण आले तो जगात हे चालिता म्या नेहमीला होता जो काळुराचे होता या म्हणण्याकडे पण सुद्धा सकाळी जायचे. ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. आणि असा जो नाथ आहे तो कृष्ण आहे. कृष्ण आहे. जो नंदाचा नंदन आहे तो कृष्ण आहे. म्हणजे त्याच्याकडे सर्व सत्ता आहे. वृक्षाचे पण हरिजाचे सत्ता राहिली अंता कुठे तुझी आसते तुझी आसते तुझी आसते तुझी
सूर्याचं चालणं, हे ज्याच्या सत्तेवर आहे तो ब्रह्मांडाचा नायक आहे. जो ब्रह्मांडाचा नायक आहे तो कृष्ण आहे. विठ्ठल कृष्ण गोकुळी जन्मला. जन्मला शब्दाचं चिंतन थोडक्यात. जन्मला शब्द मांडला दादा. जन्मला देवाचा अवतार आहे का देवाचा जन्म आहे? जन्म कुणाचा? अशी ओळी मांडलीच मी. प्रश्न मांडतो. अगा कर्मे जे उरावे तई सुख दुःखे फळावे त्या ते भोगावे आयावे ते आहे का? कर्मानुसार जो येतो तो जीव आहे. किंवा तिसरी एक प्रक्रिया म्हणतोय, ज्याला यावंच लागतं तो जीव आहे. ज्यांना आणावं लागतं ते संत आहेत. आणावं लागतो तो देव आहे. माझ्या प्रमादोष असतो वक्त्याच्या ठिकाणी. कळत न कळत एखादं वाक्य मागे पुढे होत आहे किंवा त्याच्यामध्ये सुद्धा प्रमादोष, त्याला शास्त्रामध्ये प्रमादोष म्हणतात. ज्याला आणावं लागतं तो देव आहे. जे येत असतात ते संत आहे. ज्याला यावंच लागतं तो जीव आहे. ज्याला यावंच लागतं त्याचा जन्म आहे. जे येत असतात आणि ज्याला आणावं लागतं त्यांचा अवतार असतो. विठ्ठल आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदास आणि याला कसं अवतार तुम्हा धराया कारण म्हणजे आले जीवन यावंच लागतं. मग जन्म शब्द का मांडला असेल असं माझ्या डोक्यात सतत येत राहत. देवाचा जन्म तर नाही. देवाचा जन्म कसा शब्द मांडलाय? कृष्ण गोकुळी जन्मला. जरा शंका येणं स्वाभाविक आहे. तुकाराम महाराजांच्या डोक्यात असं असावं, यांच्या डोक्यात लवकर अवतार येणार. आपल्या डोक्यात काय नेमकं? का कोण जन्माला आलं? मुलगा आला का मुलगी आली? जन्म शब्द आपल्या जिभेवर घोळत राहतात. म्हणून आपल्या लक्षात यावं म्हणून जन्म शब्द मांडला. पण जन्म शब्दावर आपण स्थिर राहू नये. अजून या चरणातलं उत्तरार्ध बाकी आहे. फक्त हे फक्त माहितीसाठी सांगतोय. म्हणजे आपल्या लक्षात यावं म्हणून जन्म शब्द या ठिकाणी ठेवला. पण जन्म शब्दावरच आपण स्थिर राहू नये. त्याकडे वेगळ्या त्या पद्धतीने पाहू नये. म्हणून सुरुवातीला फक्त जन्म शब्द आणि नंतर दुसऱ्या चरणात अवतार शब्द म्हणला. म्हणजे अवतार हाच महत्वाचा शब्द प्रयोग आहे. आपल्या लक्षात येण्यासाठी फक्त जन्म शब्द प्रयोग केला. विठ्ठल म्हणजे कुठला जो अभंग असतो ना, अभंग, त्या अभंगात जे ध्रुव चरण असतं ते त्या अभंगाचं सिद्धांताचं चरण असतं. आणि म्हणून त्या मुख्य सिद्धांताच्या चरणामध्ये अवतार शब्दाचा प्रयोग केला. असे एवढं. म्हणून कृष्ण गोकुळे जन्माला. ठीक आहे, जन्माला बरोबर आहे. कारण कुठल्याही स्थितीत या अभंगाचा पूर्ण अर्थ आणि चरित्र भाग हे सर्व आपलं 1 वाजेपर्यंत थांबायला पाहिजे. 1 वाजेपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे. तितकी मर्यादित वेळ 1 वाजेची आहे. मग अशा वेळेला आता आपलं चिंतन कुठपर्यंत झालं? पहिल्याने प्राथमिक काला या शब्दावर काही अंशात मी चिंतन ठेवलं. काला म्हणजे काला या शब्दाच्या दृष्टिकोनातून एक अद्वैत चिंतन जे आहे तेवढा भाग त्याच्यामध्ये ठेवला. आणि अभंगाचं चिंतन करताना आता आपण इथपर्यंत आलो. कुठपर्यंत? कृष्ण गोकुळी जन्मला. म्हणजे हे कृष्ण गोकुळे जन्मला. पुढे दृष्टा चळका बसला. जन्माला आला मान्य. काय झालं हे सांगा. एक शब्दाचं लक्षात ठेवा. कोण जन्माला आलं? कृष्ण. कोठे जन्माला आला? गोकुळाला. ठीक आहे, आला असेल. पण तो जन्माला आल्यानंतर काय झालं हे सांगा. 2 गोष्टी होत असतात, बरं आणि वाईट, चांगलं आणि वाईट. मग काय नेमकं काय झालं? काही झालं तर काहीला आनंद वाटतो, काहीला दुःख वाटतं. नेमकं काय झालं? एक झालंय. म्हणजे काय? जे दृष्ट होते ते आता घाबरले.
थर 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 अशी त्यांची अवस्था निर्माण झाली. ज्यांच्या जीवनात चुकीची रचना होती, जे चुकीच्या कर्मावर अधिष्ठित झाले होते, ते घाबरले. हा त्याचा अर्थ आहे. दृष्टा चळका पशुतला, चांगल्या माणसाला घाबरण्याचं कारण नाही. अगदी दोनच वाक्यात उदाहरण आपल्यापुढे स्पष्ट करतो, जास्त नाही. समजा कीर्तन झालं, गाडी गेली, गाडी म्हणजे फोर व्हीलर रस्त्याने चालली गाडी रस्त्याने, मग मंडळी लघवीला थांबली म्हणजे न जाता आल्यामुळे. तसं याच्यातही इंटर व्हायला लागला आजकाल. उठा जा या, आता काय काय स्तर खाली येते मला सांगताय. गंमत अशी आहे, श्रोत्यांचा स्तर घसरला यात नवल नाही, प्रबोधकांचा स्तर घसरला ही अडचण. आणि त्याचा परिणाम उद्याच्या भविष्यात वाईट निर्माण होऊ शकतो. म्हणून आपल्या सर्व साधक मंडळींनी, वारकरी क्षेत्रातल्या प्रबोधकांनी याची काळजी घेणं ही आवश्यक बाब आहे. तुम्हाला सांगितलं कुठलं साखरेचं तुम्हाला सांगितलं, कोणाला तरी सांगितलं बोललो का? साखरेचं माझं धुळे जिल्ह्यातलं कीर्तन नाही का तुमच्याशी? त्यातला गोष्ट फक्त बैठकीत सांगेल ना, बैठकीत. तर काही गोष्टी अशा असतात बंद दाराच्यात बोलायच्या असतात, काही गोष्टी अशा असतात दार उघडं ठेवलं तर बैठकीतच बोलायच्या असतात, काही गोष्टी अशा असतात त्या सभागृहात बोलायच्या असतात, म्हणजे कमी समाजात. काही गोष्टी अशा असतात प्रचंड समाजात बोलायच्या असतात. ठरलेलं रचना असते, त्यामुळे मी ते शब्द प्रयोग करणार नाही सध्या. पण स्तर घसरत चालला. अभंग एका बाजूला, वक्ता एका बाजूला, आणि अत्यंत लोकांना त्यातला एक वेगळंपणा भासवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. एकाने सांगितलं तसं केलं ना प्रचंड समाज येतो, बाकीचंही चांगलं जमतं. बाकीचं काही सांगत नाही, मी कंसात ठेवतो तेवढं. म्हणजे एकंदरीत पण आपण काळजी घेण्याची गरज आहे. कुठली स्तर घसरू नये याची आपण काळजी घ्यायची आहे. कधी कधी मग आता आपण एकटेच काय करणार आहे? एकटे नाही, आपण एकटे असलो तरी सुद्धा उद्याच्या आपण जर आपली प्रणाली सोडली नाही तर उद्याच्या भविष्यात आपण जे करतोय, आपण जे ठरवलं त्याला न्याय मिळणारच आहे हे ठरवायचं. 99 बाजूला गेले, 100 बाजूला जायचं नाही. तुमच्या मागे पुन्हा 99 आलेच पाहिजे हा प्रयत्न करायचा आहे बस. आणि सप्ताहाच्या संयोजकांनी, कुठल्याही सप्ताहाच्या संयोजकांनी आपल्या सप्ताहातला स्तर घसरू नये याची काळजी घ्यायची. एक अडचण मला नक्की माहिती आहे. आता तुम्ही सर्वजण सप्ताह करणारी मंडळी, एक अडचण अशी आहे, काही मंडळी अशी असते गावातले सुद्धा, बा एक काम करा, आमच्या महाराजाची तारीख घ्या. अहो ते कसं तुम्ही काळजीच करू नका, ते आम्ही करू, ते आम्ही करू. पुढच्याला काय वाटतं माहिती का, हेच करतात तर होऊनच जाऊ द्या ना. पण त्याची परिणती व्हायला पाहिजे. कधी कधी अशा पद्धतीचे कीर्तन जर ऐकण्याचा लोकांचा सराव वाढला ना तर ते उद्याच्या भविष्यात अत्यंत वाईट अशा प्रकारचं असू. चला पुढे. कृष्ण गोकुळे जन्मला, दृष्टा चळका पशुतला. मी शब्दपूर्वक हा करत होतो की कीर्तनावर गाडी गेली, लघवीला थांबले, गाडी उभी राहिली, तितक्यात पाठीमागून एक पोलीसची गाडी आली. पोलीसची गाडी आल्याबरोबर जे लघवीला गेले होते ते पळतील, कीर्तनातून गेले नाही. त्याला पळायचं काय कारण, त्याला घाबरायचं काय कारण? एक गाडी आली जाईल, घाबरले नाही. पण एका गावात चोरी झाली, चोरी करून निघाले. हो, आता काय पहिल्यासारखे चोर राहिले नाही. इकडून पळाला, त्या जंगलात गेला, आता या नालीतून पळाला, तसं नाही. आता त्यांच्याकडे 50-50 लाखाच्या गाड्या आहेत. त्याची काय अडचण राहिली नाही. तर ते चोरांची गाडी आहे, चोरी करून आले, आणि पाठीमागून पोलीसची गाडी आली. त्या चोरांनी ठरवलं, त्याची गाडी तुमच्या झाली होती, त्या चोरांनी ठरवलं मागून पोलीसची गाडी आली ना, कोणीतरी फोन केला आणि ते आपल्याला पकडण्यासाठी आले. ते एका जागेवर उभं राहतील, पळून जात. आणि पहिले कीर्तनातून गेले नाही, पळून गेले का नाही? त्याला भीती वाटण्याचं कारण नाही. त्यांचं कर्म योग्य आहे, त्यांचं प्रणाली योग्य आहे. पण जे चोर होते ते असे पळाले, ती गाडी सोडून दिली, टायर सोडून दिलं, पळला.
घाबरले का त्यांना भीती त्यांची होती. तसं जगाचा मानव या जगामध्ये अवतीर्ण झाला, त्यामुळे दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते जे आहेत ते पूर्ण घाबरले. हा त्याचा अर्थ आहे. दुष्ट म्हणजे काय? दोन वाक्यात. दुष्ट म्हणजे कोण दुष्ट? माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना ज्यांच्याकडनं सतत होत राहतात ते दुष्ट आहे. काही जास्त वाक्य मांडायचं काही कारण नाही, कारण मी समजू नये. काय समजू नये माहिती आहे का? कीर्तन जर 1ला सोडायचं असेल तर आता काही झालं काय 12वर थोडी आहे, शक्य नाही. त्याला 12:15 नाही, त्याच्या पुढे सरकलं ते. मग आता जर त्याच्या पुढे सरकलं तर मला माझ्या वेळेचं भान ठेवण्याची गरज आहे. म्हणून दृष्ट घाबरले असं त्याचा अर्थ आहे. का ते अगोदर हा पोटात असताना वेळ जर होते ते, आता पुढे काय मग? म्हणून दृष्टा चळका पचुतला, दृष्ट घाबरलेले आहे. ठीक आहे, एका बाजूने दृष्ट घाबरले. मग सज्जनांचं काय झालं? जगात 2 वर्ग आहे, एक सज्जन आणि एक दुर्जन. मग दुर्जन तर घाबरले, मग सज्जनांचं काय? जसा कृष्ण अवतीर्ण झाला तसं सज्जनांची अंतःकरणामध्ये कोणता भाव निर्माण झाला? अशीच मजा असते. काय एक आनंद वेगळा आहे. मला तर असं वाटतं तुम्हाला 4 वाजेपर्यंत काही सोडू नये. समोरचे तांदल्याशिवाय राहणार नाही मग मला. कारण एक नैतिक भीती असणं महत्वाची आपल्याला सुद्धा वारकरी संप्रदायाच्या मंडळीची. होता कृष्णाचा अवतार आनंदी करते घरोघर. कृष्णाचा अवतार झाल्याबरोबर कारण कृष्ण अवतीर्ण झाला, त्यांचा जन्म नाही. मग काय अवतार होता, मग जन्म शब्द का म्हणला आपल्याला ध्यानात यासाठी दुसऱ्या होता कृष्णाचा अवतार. कृष्णाचा अवतार होता क्षणी, होता शब्द याच्यामुळे म्हणला म्हणजे होता क्षणी. काय सांगा होते असं झाल्याबरोबर म्हणजे असं झालं. आता म्हणजे या क्षणात तसं होता कृष्णाचा अवतार, कृष्णाचा अवतार, कृष्णाचा अवतीर्ण कृष्ण झालेला आहे. कृष्ण म्हणजे जगत चालक ब्रह्मांडाने प्रभू
भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारचे आहे म्हणून होता कृष्णाचा अवतार. काय झालं पाहुणे बराच वाजले असतील ना, मला आठवण द्यावं ना. फक्त एक ना थांबायचं आपल्याला काय अडचण. मग तर तिकडचे आले समजा अंगावर एकदम करायचं अंगावर यायला तसं टाईम नाही लागत ताबडतोब आणि अवघड आहे कीर्तन करायचं. आता महाराज मी बरोबर होतोय का गाडीत आलो आता काकडे महाराज ऐकलं थोडं थोडं कोणाचं काय आहे अवघड आहे का सोपं आहे कळते बाबा आल्या बरोबर होतं येत आहे का कठीणच आहे. तुम्ही काय सांगा ना याला काय कठीण झालं तुम्ही सांगणारच नाही कारण तुम्ही जास्त बोलतच नाही म्हणजे जेव्हा योग्य असेल तरच बोलतात काकडे महाराज. त्याच्यामुळे हे काही सांगण्याची मला भीती नाही ते सांगतील आणि पण आपल्याला माहितच आहे काय काय कसं कसं आहे. होता कृष्णाचा अवतार आनंद करते किंवा आनंदे करते घरोघर. बाबा दोन पाठभेद आहेत. काही गाथ्यामध्ये काही अभंगात आपल्याला आनंद शोध सापडतो आनंद करती घरोघर. काही ठिकाणी आपल्याला आनंदे करती घरोघर असा शब्द सापडतोय. कसा आनंद करावा लागले सज्जन घराघरात आनंद. नेहमीच घराघरात आनंद होतो असं नाही. काही घरात आनंद असतो काही घरात दुःख असतं. समजा एकाचा मुलगा जिल्ह्यात पहिला नंबर आला त्याच्या घरी काय आनंद. त्याच्या वडिलांनी पेढे आणले बॉक्स आणले पेढे आणि बस पाळा आपलं गावात सर्व ठिकाणी देऊ नये. आपल्या गावात गावचंही भाग्य आहे गावचंही पुण्य आहे आणि या लोकांचा तुला आशीर्वाद आहे. प्रत्येक घरी पेढा दे. निघलं पोरग लगेच शेजारच्या घरी गेले. पहिल्या घरी लगेच दोन पाहुणे होते त्यांच्या घरी ज्याला पेढा पाहुण्याला पेढा दिला. काकू पेढा घ्या दादा पेढा घ्या आणि लगेच पोरग बाहेर निघलं. पाहुण्याने काय विचारलं नाही कशाचा पेढा आणला आणि घरच्यांनी काय विचारलं नाही. घरच्याला माहित होतं कशाचा पेढा आणला तरी पाहुणे त्याच्यात काय म्हणलं आणि मग पाहुण्याने काय विचारलं खाऊ कसं काय हे कशाचे पेढे होते. काय खरं आहे ते विद्यापीठात गेले पोराचे मार्क वाढवून आणले आणि ते जिल्ह्यात पाहायला आला म्हणतात. यायची आग झाली कधी यायची पोरगा नापास झालं याची आग झाली. म्हणजे आग शब्द समजतो का नाही. आग शब्द 2-3 ठिकाणी वापरला जातो. तर कधी कधी आमचं हे आम्ही आक्रोश करतो कधी कधी शेतकऱ्याला हे मिळलं पाहिजे शेतकऱ्याला हे मिळले पाहिजे शेतकऱ्याचे भाव वाढले पाहिजे. ती शेतकऱ्याच्या पोटातली आग आहे. तशी ही एक आग आहे ही एक आग आहे तशी ही आग झाली नाही. असं आजकाल कसं आहे काहीचं काही पाहून काहीची चटकन आग होती. मी काय म्हणतो तुम्हाला कुठं पोहोचायचं तुम्ही पोहोचा आग कुठे होते ना पण हे सोडून जाऊ द्या म्हणजे ध्यानात घेऊन जाऊ द्या तसं आग होऊ द्यायची नाही. पण काही घरात आनंद आहे काही घरात दुःख आहे. काही घरात आनंद काही घरात दुःख काही घरात आनंद काही घरात दुःख. पण गोकुळात असं झालं नाही. प्रत्येकाच्या घरी आनंद आहे. एखाद्या घरचं लग्न आहे त्याच्या घरी त्या भिंती रंगवल्या चांगलं चांगलं सुस्वागतम शुभमंगलम असं लिहिलं. मग आनंद त्या घरी गोडधोड पदार्थ आहेत करंज्या आहेत लाडू आहेत पुऱ्या आहेत सर्व मजाच मजा. कारण त्या घरात काय आहे आनंद. पण सर्वच घरात आनंद असेल का नाही. एका घरचं म्हातारं गेलं त्या घरी एका घरी दुःख एका घरी आनंद. आपल्या घरी लक्ष्मी येणार आहे म्हणून आनंद. आता लक्ष्मी येणार आहे हा आनंद ठेवला पाहिजे. कशी ती काय माहिती कळत असेल इथून सुरुवात आहे. कशी लक्ष्मी अरे ती लक्ष्मी आहे पण ती यायच्या आतच तिला काय ठरवलं कैदाशील कशी येते काय माहिती. तिकडचं घेऊन येते संस्कार आणि आम्हाला माहित झालं ना तिची मावशी कशी आहे झालं माहित तर अशा अनुषंगाने की घराघरात आनंद निर्माण झाला. प्रत्येक घरी आनंद. पण मी असं विचारतोय घराघरात जर आनंद निर्माण झाला उजवीकडे का डावीकडे ते तुम्ही ठरवा. पण उजवीकडे का डावीकडे ते तुम्ही ठरवा. पण घराघरात आनंद निर्माण झाला घराघरात आनंद निर्माण झाला. सदा नाम वाचे गावी सदा नाम वाचे गावी सदा
नसती प्रेमे आनंदे नसती होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा त्यामुळे म्हणता म्हणता एक वाक्य माझं राहून गेलेलं होतं. ते असं होतं, जे तुम्हाला माहित पाहिजे म्हणून सांगतो, ते असं होतं की घराघरात आनंद व्यक्त केला, पण ते आनंद कसा व्यक्त करत होते हे आम्हाला सांगा. हे तिसरं चरण सांगितलं तुकोबारायांनी. कसा आनंद व्यक्त करत होते? सदा नाम वाचे गाती. सदा म्हणजे सतत सतत अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण. बस सदा नामघोष करू हरी कथा. सतत सतत म्हणून सदा शब्द वापरला. सदा म्हणजे सतत. सदा नाम. नाम म्हणजे देवाचं नाम. रामकृष्ण हरी, विठ्ठल, पांडुरंग जे असेल ते, जे घ्यायचं असेल ते सहस्रनाम आहे. सदा नाम वाचे गाती. वाचेने गायला सुरुवात केली, तर हे वाचनच गावं लागेल ना. आणि अत्यंत प्रेमाने मात्र आवडी विठ्ठल गाई जे कांती येणे प्रमाणे, म्हणजे अत्यंत प्रेमाने वाचेची सद्गत चपात सद्गतीत वाणीने प्रेमभरीत अंतःकरणाने प्रेमभरीत अंतःकरणाने आदराने असं आवडी आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकाळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. असं असं हे होते. कारण त्याच्यात एक गंमत अशी आहे, सदा नाम वाचे गाती. वाचेने गात होते. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. रामकृष्ण गीते गात टाळ चिपळ्या वाजवित छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत गा. यातले बरेच शब्द जे येतात या दुसऱ्याच्या नावाने. म्हणजे वाचेने सुरू आहे भगवत चिंतन. रामकृष्णारी 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 रामकृष्णारी. हे मी सत्यवर आवश्यक आहे. तुमचे दादा 8 दिवस चिंतन असतं. एखादं गाव शोधायचं आणि ते गाव शोधून त्या गावच्या प्रत्येक घरातले लोक असं 20-20चा ग्रुप 40-40चा ग्रुप एकत्र करून त्या गावचे 2.5 तास, हा ग्रुप 2.5 तास, दुसरा ग्रुप 2.5 तास, म्हणजे अगदी कॉलर टाईट करून सांगता आलं पाहिजे आमच्या गावचा असा माणूसच नाही त्याने रामकृष्ण हरीचं चिंतन केलेलं नाही, असा माणूसच नाही असं सांगतात. आणि मग शेवटच्या दिवशी मग काला पण सतत रात्रंदिवस मात्र रात्रंदिवस. मग त्याचा आनंद काही वेगळा. भूमी पवित्र होते, वातावरण पवित्र होतं. तिथून नामाचा जो चिंतन चालतं ना त्यामुळे सर्व वातावरण पवित्र होतं. कारण आता गंमत अशी आहे, जास्त सांगून लोक दुरुस्त होतील का सांगता येत नाही. आता वातावरण पवित्र करण्याची आवश्यकता आहे. वातावरण पवित्र झालं तेव्हा मग त्याच्यात तो बदल होऊ शकतो. हा बदल का जाणवत नाही त्याचं हे कारण आहे. हे वेगळे कारण त्याच्या पाठीशी आहे. चला. सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचत. अगदी प्रेमभरीत अंतःकरणाने आनंदाने नाचतात, उड्या मारतात, नाचत आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावले. आता बरोबर अनेक प्रमाणे याच्यावर आठवायला लागले, पण नाही थांबलं तर पुढच्या वेळेस कीर्तनच नाही. मग पुढच्या वेळेस कीर्तन नाही म्हणजे समजलं ना का नाही. कीर्तन बरं वाटलं हो, पण टाइमच जास्त घ्यायचा. त्याच्यामुळे हे कीर्तन नको दुसरा महाराजांना होऊ शकतं.
त्याच्यामुळे त्या महाराजांनी ध्यानात ठेवावं की आपलं टायमात चाललं द्यायचं म्हणजे तर कायम राहील. आणि खरी गंमत अशी आहे की वक्ता जो आहे कीर्तनकार असो का प्रवचनकार असो त्याने 50% मार्क त्याचे असतात ना. ते 50% मार्क असे असतात, वेळेत थांबवलं तर ते 50 मार्क मिळतात, मग पुढे 50च्या पुढे जायचं असतं. तसं एखादा अपक्ष राजकारणाने सांगत पण तरी एक वाक्य म्हणतं, एखादा अपक्ष उमेदवार आहे त्याला जर निवडून यायचं असेल त्याला पहिल्या मतापासून त्याची गणित त्याला चालवावं लागतं. एखादा पक्षाचा उमेदवार आहे तर 50% मतं त्या पक्षाची असतात आणि मग बाकी त्याने काही जुळवायचे असतात. तसं टायमात थांबला कीर्तनकार 50% मतं भेटले तर 50% मार्क भेटले त्याला. म्हणून वेळेत थांबणं महत्वाचं आहे. आणि सांगायला लागलो मी आणि चाललो पुढे मीच हे कसं आहे. कधी कधी आमचे लोक असं म्हणतात, सांगायचं आम्ही आणि वागायचं आम्हीच का. डबल लोड, आम्ही सांगू आणि वागा. डबल जर लोड आला अडचणी म्हणतात. असं काही करू नका बाबा. आणि असं जर कोणी तुमच्या लक्षात आलं ना ते सांगतोय आणि वागतोय तर त्याला टाळा मारायचा. सदा नामवाचे गाती प्रेमे आनंदे नाचते. बरं हो, तुकोबर आहे, प्रेमाने आनंदाने नाचतात, सतत प्रभू चिंतन करतात, उड्या मारत राहतात, अतिशय आनंदाने उल्हासित होऊन प्रभूचं चिंतन करत राहतात. पण असं चिंतन जे करत राहतात तसं ते चिंतन करत असताना त्या चिंतन करण्याचा परिणाम काय त्यांच्या हरती दोष तुका हरती दोष तुका
सदा नामवाचे गाती प्रेमे आनंदे नाचते. याचा परिणाम काय झाला? तुका म्हणे हरती दोष, दोष संपले. हा प्रभू चिंतनाचा प्रभाव. जळती दोषाचे डोंगर, पण केव्हा? कथा त्रिवेणी संगम देवभक्ताने नाम तेथीचे उत्तम चरण वंदिता. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारीनं. जीवनात शुद्धता निर्माण होते. शुद्धता तेव्हा निर्माण होते की जेव्हा दोष जळून जातात, तेव्हा शुद्धता निर्माण होते. दुसऱ्या वाक्यात सांगतोय, तरी कीर्तनाचे निरंतनाचे नाचरे व्यवसाय परिषदाचे जे नामच नाही पापाचे ऐशी केले. यमदवा अवकाळा नेली तीर्थे ठावर उठवली. यमलोकीची कुंडली राह ठरवी. यम म्हणे काय मावे तो म्हणे कोण कमावे. तीर्थे म्हणती काय खावे. दोष ओखादाची नाही, दोष शिल्लकच राहिले नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तुका म्हणे हरती दोष. बरं, दोष संपले, आता तुम्ही काय करणार आहात? कारण मला म्हणतात आता आम्ही आनंदाने करती दोष. आम्ही आनंदाने प्रभूचं चिंतन करणार आहोत. बस आता अभंगाचा अर्थ अत्यंत अल्पशा शब्दात असा मानतोय. गोकुळात कृष्ण जन्माला आला, मग दृष्ट घाबरले. जन्माला आल्यामुळे काय झालं? दृष्ट घाबरले. म्हणून कृष्ण गोकुळ हे जन्माला. दृष्टा जळका पशुला, ठीक आहे. मग दृष्ट घाबरले. मग दुसरा जो दुर्जन वर्ग घाबरला. मग सज्जनाला काय वाटलं? तर होता कृष्णाचा अवतार आनंद करत हे बरोबर. घराघरात आनंद व्यक्त करायला लागले. ओ तुकोबार आहे. मग आनंद व्यक्त कसा करायला लागले हे आम्हाला सांगा. ते अभंगाच्या तिसऱ्या चरणात सदा नामवाचे गाती प्रेमे आनंद हे नाचते असा आनंद व्यक्त केला. मग असा आनंद व्यक्त केल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला? तुका म्हणे हरत हे दोष आनंदाने करत हे घोष चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भावार्थ मी आपल्या पुढे अशा प्रकारचा ठेवला. आता चरित्राचा विचार करायचा आहे. आता भगवंताचं चरित्र म्हणजे आमच्या शब्द साहेब असं आहे, आमच्या शब्द हनुमंताच्या शेपटी झाले. आता किती तास करावा. आणि आताचा योग असा आहे, आमची सर्व भक्त मंडळी आलेलीच आहे आणि त्यामध्ये सुद्धा आज 7 इथे येऊन पोहोचलेले. म्हणजे आमचे आदरणीय साहेब या ठिकाणी आले. तसं हे त्या सर्व क्षेत्राला पूरक असणारच व्यक्तिमत्व आहे पहिल्यापासून. कारण आमच्या आदरणीय चारूवाले मदन भाऊ जे आहे, चारूवरचे मदन भाऊ अत्यंत, तर ते म्हणजे ते सातत्याने मला नेहमी म्हणत असतात किंवा कुठलं काही असलं ना तुम्ही मला सांगा, आम्ही तिथपर्यंत जाऊ. आणि एक आहे की आमच्या डोक्यात एकच असतात की साहेब एक गंमत अशी आहे, आज एक काम वारकरी संप्रदाय फार मोठ्या प्रमाणात करतो आहे. तसं सरकार घरं देऊ शकतं, पण घरातला माणूस म्हणून निर्माण करायचा असेल ती ताकद वारकरी संप्रदायाची आहे. कधीच विसरायची. ही वारकरी संप्रदायाला ताकद देण्याचं काम तसा समाज करतोय, तसं सरकार सुद्धा करत राहतात, सत्ता सुद्धा त्याला सहकार्य करत राहते. आणि तशी ताकद दिली तर आणखी परिणाम होतोय. केवळ कायद्याने गोष्टी पूर्ण होतात असं नाही, कधी डोक्यात ठेवा. पण तो कायद्याने हा असा कायदा आहे असं करायचं नाही, तर ते लोक त्या कायद्याला मोडून पुढे जाते, शिक्षा भोगायला तयार होते. पण लोकांच्या हृदयात ते वाक्य निर्माण करून द्यायचे आहे हे करणं गैर आहे. आणि वारकरी संप्रदायाने ते जर शब्द समाजाच्या पुढे ठेवले, त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवले, तर कायद्यापेक्षाही जास्त काम करण्याची ताकद या संत विचारात आहे. कारण संतांचे विचार एवढे अप्रतिम आहे, एवढे अप्रतिम आहे. एक वाक्य म्हणतो आणि माझ्या चरित्र भागाकडे, पण चरित्र भाग म्हणताना तुम्हाला सर्वांची माफी मागून मी फक्त 5च मिनिटात ठेवणार. कारण का तुमच्या लक्षात आलं का रात्री पनवेलचं कीर्तन, कळंबोली, आणि आता येथे कीर्तन, आता पुन्हा संध्याकाळचं कीर्तन, दुपारी पुन्हा 2 भेटी. म्हणजे एकंदरीत हा सर्व प्रवासाचा व्याप जो आहे तो लक्षात घेता आपण कमी वेळात बोललं पाहिजे हा एक भाग आहे. सर्वांना तर थोडं वेगळं वाटून राहिलं. मी नेहमी सांगतो कमी वेळात बोललं पाहिजे, कमी वेळात बोललं पाहिजे, बोलणं सुरूच आहे. पण तरी अत्यंत अल्पशा शब्दात आम्ही आपल्या पुढे ठेवणार की आज संत विचाराची समाजाला नितांत आवश्यकता आहे. संत विचार जर श्रोत्याच्या हृदयापर्यंत पोहोचले तर त्याचं जीवन जे आहे ते योग्य दिशेने परिवर्तित होत आहे, ही ताकद संत विचारात आहे. संतांच्या विचाराने माणूस म्हणून निर्माण होतो, ही ताकद संत विचारात आहे. दादा कमी पडला. संत विचाराने माणूस म्हणून बनेल यात नवल नाही. संत विचाराने माणूस ते होतो, ही ताकद त्यांच्या विचारात आहे. ते संत विचार. आणि म्हणून आज या ठिकाणी चरित्र ते उच्चारावे केले दे रे गोकुळी. आता खरोखर प्रामाणिकपणे तेवढं 2 मिनिटात
भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवतीर्ण झाले. अवतीर्ण झाल्याबरोबर सर्व ठिकाणी म्हणजे काही त्यांचे जे चाहते होते, कृष्णाचे चाहते सज्जन वर्ग, त्यांना ती माहिती मिळाली. कारण असं असतं, प्रत्येकाचे एक वर्ग चाहता असतो, एक अनुकूल असतो, एक प्रतिकूल असतो. आपल्या प्रमुख माणसाला जर काही महत्वाची जबाबदारी मिळाली, प्रमुख माणसाला काही योग्य जागा मिळाली, तर त्यांचा अनुकूल वर्ग जो आहे तो आनंद व्यक्त करत असतो आणि प्रतिकूल जे आहे ते दरवाजा लावून घेत असतात. तसं इकडे तसंच झालं. भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले. महाराज भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले. भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्याबरोबर इकडे आनंद अशा प्रकारचा व्यक्त करायला सुरुवात झाली. पहिली बातमी जी मिळाली ती गवळणींना मिळाली. गवळणी उठलेले आहे, सगळं संमार्जन केलेलं आहे, स्नान संध्या केलेले आहेत, नवीन नवीन अलंकाराने वस्त्र परिधान केलेले आहेत, ताटं घेतलेले आहेत. ताटं घेऊन गवळणी धावायला वान घेवनिया पती नंद फेरी घाट दाट. 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 भगती गवळणी प्रधान येशोदेला गवळण भगती गवळणी प्रधान येशोदेला भगती गवळणीला पुत्रधान यशोदे. गवळण भगती गवळणीला पुत्रधान यशोदे. अशा धावायला लागले ना. राधाबाई, शांताबाई, कांताबाई, यमुनाबाई अशा धावायला लागल्या. राधाबाईने विचारलं, अहो शांताबाई, यमुनाबाई, कांताबाई कुठे निघाला? अहो तुम्हाला माहिती का काय झालंय? म्हणजे काय झालं? पुत्र झाला यशोदेला. यशोदेला पुत्र झाला. आनंद व्यक्त करणं सुरू आहे आणि हा आनंद व्यक्त करताना दुर्जन मात्र घाबरलेले आहेत. मात्र पुढे आता कृष्ण हळूहळू मोठा व्हायला सुरुवात झालेली आहे. लगेच त्यांनी चोऱ्या करायला सुरुवात केलेली आहे. रांगत रंगणी चोरी तलवणी अशा चोऱ्या सुरू केलेल्या आहेत. अशा चोऱ्या सुरू झाल्याबरोबर गवळणी त्रस्त झाल्या. गवळणी एक विचार केला की आता काय केलं पाहिजे, याचा त्रास फार झालेला आहे. मग गवळणी एक विचार केला, चला म्हणे आता त्याच्याकडे ताबडतोब जाऊ, कृष्णाकडे, यशोदेकडे, आणि लगेच सांगायला सुरुवात केली. गवळणी गाण्याने सांगत यशोदेशी, दहीदूत खाऊन पळून जा तुळशी, लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या थोड्या की सांगू महिपत असेल वाटे, मिळून गोपाळ घरामध्ये शिरगाणा धरू जातात. हो यशोदाबाई, तुमच्या पोराला सांगा. आता यशोदाबाई तर दादा लहान बाई होती का? यातला सामान्य खेळ होता का? यशोदाबाई राजवाडा. यशोदाबाई सांगितलं, कोणाबद्दल बोलता? माझ्या पोराबद्दल? अरे शक्य नाही, माझं पोरगा असं कधीच करणार नाही. तुम्ही 12 घरच्या 12 आहे, तुम्ही ठाईच्या उन्हाळा आहे, माझं तर 5 वर्षाचा पोरगा आहे. काय सांगता गाराणे गे गोकुळ चालणारे, तो 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणे खेळ खेळले, काल लढतीत घेता आलं गे गोकुळ चालणारे. अहो गवळणी नो, चला माझं पोरगा तसं करणार नाही. गेले बिचारे, काय करतील मला? गेल्या परत. तसं परत गेल्यानंतर कृष्णाचं काही थांबलं नाही काम. त्याचं काम जे चालू होतं, पहिल्या सुदामा कार्यक्रम सुरूच होता. मग असा कार्यक्रम सुरू, आता तुम्ही समजून घ्यायचं काय कार्यक्रम चालू होता, कशा चोऱ्या होत्या त्याचं तुम्ही कळून घ्यायचं आहे. मग असं सुरू असताना मग आता काय केलं पाहिजे? मग त्या गवळणीने एक विचार केला की आता एक ठिकाणावर येत नाही काम, पण आता काय केलं पाहिजे? मग यशोदाबाईने काय केलं, एक व्रत केलं. त्या व्रतात 1 महिना जमलं. एक मास देवे खोडीना हे केली प्रचित आली यशोदेशी. 1 महिनाभर जमला खेळ, तर ते पुन्हा पुढे जमतो. मग गवळीने विचार केला, आता आपलं तर अवघडच झालं. काय अवघड झालं समजलं का? एकाच वाक्य सांगणार. एका गवळीत सांगायला लागली, मला आता गावात चालता चालता खाली पाहूनच चालणं लागतं. म्हणजे आता असं पाहू शकत नाही. ही अवस्था याने आणली. आता त्यातला विस्तार नाही वाटत. ही अवस्था याने आणली, आता जमत नाही. आणि आता काय केलं पाहिजे? काय? आणि चला चटकन. कसं? जाऊ द्या, अहो ते म्हणजे जाऊ द्या, म्हणजे आमचं म्हातारा रात्री मरत होतं. आणि झालं काय? काही नाही. आमच्या घराजवळ आलं आणि म्हातारं बाहेर झोपलं होतं, कारण म्हाताऱ्याला घरात जागा नव्हती ना. तुम्हाला असले मग काही समजलं नाही. मला फक्त असा विचार केला, घरात गर्दी असल्यामुळे म्हातारा बाहेर झोपला असेल, म्हातारा बाहेर झोपलेलं होतं. म्हणून म्हाताऱ्याने आता तरुणाने डोक्यात ठेवावं, म्हातारपणे अशी वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे आता लोक काय करतात, 2 पोरं आहेत ना, 2 ब्लॉक बांधून ठेवतात. 2 संडास, 2 ब्लॉक, बैठक 2, आणि ते पोरं मग असे वेगळे वेगळे निघले मग म्हाताऱ्याची पंचायत. मग आता म्हाताऱ्याने तरुणाने इतकं डोक्यात ठेवावं, उद्याची ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपल्याकडे तर एक खोली राहू द्या, संडास बाथरूम अटॅच करून एकच खोली होती. पुढे म्हातारा बाहेर झोपलो होतो म्हणे. त्या गवळीने सांगितलं, आमचं म्हातारा बाहेर झोपलो होतं. म्हणे मग काय झालं? होते म्हणे, हे तसं आला गाडी निजला होता म्हातारा.
असा डेरा फोडला. बरं झालं म्हणे म्हातारा मेला नाही. एक गळून काय म्हणते, जाऊ द्या मेल असतं तर बरं झालं असतं. ते म्हणजे नाही आमचं म्हातारा चांगलं आहे. बायजा मेली असते तर पुरली असते. बायजा म्हणजे तिकडचा शब्द आहे. सासूबाई गेल्या तर पुरलं असतं, पण म्हातारा बरं आहे. आता म्हाताऱ्याचं कसं जास्त संबंध येत नाही, त्या बिचारीचा संबंध येतो म्हणून असं होतं. आता मुख्य विषय असा आहे की मग गवळणीने एक विचार केला, आता काय केलं पाहिजे शेवटचा, आता काय केलं पाहिजे. ते म्हणजे आता कृष्णाकडे चला, यशोदाकडे चला आणि यशोदाला एकच वाक्य सांगा. काय सांगा आता आम्ही गोकुळ सोडून जाणार. आता जातो आम्ही गोकुळ सोडून, आमच्या सुना घेऊन. तुम्ही तसं करू नका, थांबा काहीतरी मार्ग काढू. ते काय मार्ग काढणार आहे, काहीतरी काढू. आणि ते वाक्य ऐकल्यानंतर यशोदाबाई बेजार झाली. आता काय करावं, पोरगा ऐकत नाही, लोकांच्या कारणे थांबत नाही, आता काय केलं पाहिजे असा विचारात ती यशोदाबाई ज्यावेळी विचारत होत्या त्यावेळी यशोदाबाई बेजार आहेत. यशोदाबाई बेजार असताना कृष्णाने विचार केला, आपली आई बेजार आहे, आपली आई परेशान आहे, ती आई जर बेजार आहे तर आपण काहीतरी तोडगा काढला पाहिजे. आताचा काळ तसा नाही, आपली आई बेजार आहे का आणखी बेजार कशी होईल असं. पण कृष्णाने विचार केला, आपली आई बेजार आहे, आता काही ते तोडगा काढला पाहिजे. लगेच कृष्णाने तोडगा काढला. आपले सवंगडी त्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं, उद्या जाईन मी राहणार. आता 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 तुमच्या ध्यानात आलं असेल, रानात निघले म्हणजे जमला. उद्या जाईन मी राहणार. आमच्या कीर्तनात असं असतं, रानात गाई घेऊन निघले की आता जमलं म्हणजे आता आटोक्यात शेवटच्या टप्प्यात आला. तर माऊलीच्या भजनाचं असं, उद्या जाईन मी राहणार, सगळे घेऊन या गोधना. म्हणजे उद्या रानात जाणार आहे, उद्या सर्वांना निघायचं आहे. सर्व गोपाळ निघालेले आहेत, सर्व सकाळी गाई घेऊन गेलेले आहेत. गाई गोपाळ संगड आहे म्हणा, घेऊन या जाई खेळी नंदा जाता. तिकडे गाई चाललेले आहेत, तिकडे चमत्कार केलेले आहेत. गिरी गोर्धने नेऊन चढला, कालिया मासपणातून येऊला, जळ धोनवाहू मुखेची भाषेला नेता अभ्यास होऊन चढून सांगितला हो. असे अनेक चमत्कार केले. पण हे चमत्कार झाल्यानंतर गाई वळल्या आहेत. काय वळल्या, लोकांनी काय वळल्या पाहिजे, काय ठेवलं पाहिजे. नाही तुरंत कसं आहे, गायची अडचणच येते. 2 बकऱ्या हातात नेले शेतात जमतं. बकऱ्या नेऊ नका या मताचा मी नाही, बकऱ्या पाळू नका या मताचा मी नाही. आज शेतकऱ्याला कुठलाही तरी ज्याला उपयुक्त आणि योग्य वाटत असेल असा जोडधंदा त्याला करण्याची आज आवश्यकता आहे, हे कधीच विसरू नका. पण गायी सुद्धा सांभाळण्याची गरज आहे. गायी सांभाळल्या पाहिजे. ज्याच्याकडून जितकं जमल तेवढं, ज्याच्याकडून एक जमत एक. पण गायीची आवश्यकता आहे, उद्याची अडचण निर्माण होऊ शकते, इतकं डोक्यात ठेवा. म्हणून कृष्णाने गायी वळल्या. आता गायी चारल्या चांगल्या, गायी पाण्यावर नेल्या, गायी आता फुगल्या. दादा फुगल्यानंतर ते आंबे होते, झाडं होते, झाडाखाली बसल्या. आणि मग यांनी कार्यक्रम सुरू केले. पण जाऊ काय सुरू केला सर, खेळ सुरू केले. कोणते खेळ खेळ माहिती, मामा पोरा मामा पोरा मामा पोरा साहेब लोकांना माहिती का, महाराज त्याला दूध लागतं, दूध आणि कपात नाही लागत पेल्या. अरे काम किती करू शकते, खाम खाम निघून राहिला. सोपं नाही, भक्त्याचं सोपं नाही, गायकांचं सोपं नाही. आणि लोक म्हणायला सोपं आहे. कधी कधी कोणाला महाराज लोक अरे बगळे कधी का मग अख्खा मळे घालायचं. अरे चांगलं राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे, स्वच्छ योग्य बोललं पाहिजे, योग्य ऐकलं पाहिजे, या गोष्टी आवश्यक असतात. चला चला म्हणजे कीर्तनातून चालायचं अजून ना. तर असे अनेक खेळ खेळायला सुरुवात केली कृष्णाने. ही सुद्धा दिशा दिली आपल्याला पुढची खेळण्याची. म्हणून आज मला असं वाटतं की साहेब आपण या पूर्वीच्या काळात सुद्धा अनेकांना मंदिर असेल सभागृह दिले, अनेक गावात सभागृह दिले, पण आता व्यायामशाळाही दिल्या. पण प्रत्येक गावात व्यायामशाळा असण्याची आवश्यकता आहे. शरीर ढिले होत चालले आणि तेव्हा आता मी अनेक ठिकाणी पाहिलं व्यायामशाळा दिल्या पण ती ओस पडायला लागली. म्हणून तेथे आपल्या लोकांनी सुद्धा लोकांना व्यायामाकडे वळवण्याची गरज आहे, लोकांना निर्व्यसनी करण्याची गरज आहे. भगवान श्रीकृष्णाने दिशा दिली सर्व.
म्हणून आज निर्व्यसनीपणा हा समाजात वाढण्याची आवश्यकता आहे. मी नेहमी छाती ठोकपणे सांगतो, स्वाभिमानाने सांगतो की आज मी आता 65 वर्षाच्या वयात माझा प्रवास सुरू आहे. तुमच्या लक्षात आलं, एका महिन्याला 8,000 ते 10,000 किलोमीटर प्रवास होतो आहे. फक्त जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यात 5,000च्या दरम्यान असतो. बाकी त्याच्यानंतर म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मे, एप्रिल, मे इथपर्यंत विचार केला तर किमान 10,000च्या सरासरी एवढा प्रवास नक्की अशा प्रकारचा होतो आहे. पण स्थिती एक आहे, निर्व्यसनीपणाचा प्रभाव कोणता आहे हे माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला नेहमी सांगतो आहे. मी वयाच्या 9व्या वर्षी ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान आदरणीय कैलासवासी लालबहादूर शास्त्री होते, तेव्हा मी 3ऱ्या वर्गात शिकत होतो. तेव्हापासून चहा बंद केला तर अजून त्यानंतर 1 कप चहा पिला. आळंदीचा 4 वर्षाचा अभ्यासक्रम करून परत आलो. त्याच्यानंतर 1.5 वर्ष 2 वर्ष कीर्तन केले नाही. पण ज्या दिवशी कीर्तन केलं त्या दिवसापासून दूध कॉफी बंद केली. आणि पान, सुपारी, तंबाखूचा माझ्या दाताला अजून स्पर्शच झाला. पण त्याचा प्रभाव काय लहानपणापासून असण्याचा म्हणतो मी तुम्हाला. कधी कधी काही लोक आता सोडलं मागच्या महिन्यात आणि अजून काही जमलंच नाही काही. अरे त्याला टाईम लागेल ना बाबा हो, लहानपणापासून विचार करा ना. म्हणून त्याचा हा विचार करण्याची गरज आहे. मी नेहमी अनुभवातून सांगतोय, 8 ते 10,000 किलोमीटरचा प्रवास एका महिन्याला, एका दिवशी तासन तास बोलावं लागतं. ही अवस्था असते. पण तरी आजपर्यंत उभ्या आयुष्यात डोकं कसं दुखतं अजून मला माहित नाही. ताप कशी येते अजून माहित नाही. मी ऐकतो अंग गरम झालं की ताप समजायची. आता मी कधी कधी विचारतो डोकं दुखलं म्हणजे कसं. मग मी समजून घेतो, दादा आपले जसं प्रवासाने पाय दुखतात, जसे आपले पाय दुखत असतील तसं यांचं डोकं दुखत असेल असं मी समजतो. कधी अपचन नाही, बीपी नाही, शुगर नाही, थायरॉइड नाही, विषय. पण कशाचा प्रभाव आहे? लहानपणापासून निर्व्यसनीपणाने जीवन जगण्याचा हा प्रभाव. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती असं आहे की आपण असं कृष्णाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावागावात व्यायामशाळा उभ्या व्हाव्यात. व्यायामशाळेमध्ये जाण्याची प्रवृत्ती युवकांची व्हावी. तसं पहिल्याने तुम्ही ज्यावेळी शाळेत शिकत असाल त्यावेळेस एक होतं, कोणत्या गावाच्या जवळ असं छोटं गाव सुद्धा बसलं, गावाच्या बाहेर ग्राउंड असायचं, कबड्डी दिसायची, व्हॉलीबॉल दिसायचा, कुस्त्याचे आखाडे चालायचे, प्रत्येक गावात चालायचे. प्रत्येक गावात कबड्डीचे डाव चालायचे, प्रत्येक गावात व्हॉलीबॉल चालायचा. आज लहान लहान मुलीची लंगडी चालायची, खो खो चालायचा. आज विकास पुष्कळ सुरू आहे. पण लोकांची प्रवृत्ती बदलत चालली आणि त्याच्या अडचणी उभ्या होत चालल्या, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आणि आज शरीर सर्वात महत्वाचं आहे हो. तरी सुद्धा असं म्हणतात. आता मी एकाला विचारलं का लस घेतली का, ते म्हण नाही. तुला कसं काय, ते म्हण ताप येते. अरे जाशील ना, तापाचा काय विचार करतो. कोणी म्हणतो मला पडसा आलं, येऊ शकतो, ताप येऊ शकते, एखादे हातपाय ढिले पडू शकतात तात्पुरते. पण लस म्हणजे तुम्ही कोवॅक्सिन घ्या का कोविशिल्ड घ्या, पण जर कुणाची लस घेणं बाकी असेल तर एक वारकरी महामंडळाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने तथा श्री आपलं जे आराध्य दैवत आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर, या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा विश्वस्त या नात्याने तुम्हा सर्वांना जर कुणाची लस राहिली असेल तर निश्चितपणे लस घ्या. ज्याची पहिली झाली असेल, ज्याची पहिली लस घेणं झाली असेल आणि त्याची मुदत त्या पद्धतीत असेल, डॉक्टरांची सल्ला घ्या, त्यांना विचारा माझे एवढे दिवस झाले, मी आता दुसरी घेतली पाहिजे का, दुसरी सुद्धा घ्या. कारण ही लस घेणं तसं जगाचा विचार केला तर आपल्या देशात ही क्रांती आहे. महाराष्ट्रात सुद्धा लस घेण्याच्या बद्दलची क्रांती आहे. अत्यंत प्रचंड लोकांनी घेतलेले आहे, काही राहिले होते. पण आता कोणी राहिलं असेल तर त्यांनी जरूर विचार करा की लस घेणं आवश्यक आहे. हाही एक संदेश या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या पुढे अशा प्रकारचा ठेवतोय. कारण आता कसं झालं तर संदेश ठेवायचा, कारण ते रानात गेले, खेळ संपला, आता खांदे भार पोटी भूक, काय खेळायच हे सुद्धा खांद्यावर भार आहे, पोटात भूक आहे. तर म्हणजे मी यांना विनंती केली होती आमच्या संयोजक मंडळीला, आयोजकांना, असं करा 9 ते 11 कीर्तन करा. त्याच्यामुळे मी रात्री विचार केला की आपण कसं करून सिल्लोडला निदान 8, 8:30 तरी आलं पाहिजे प्रवासात. पण तरी म्हणजे पोहोचता आलं. पण विचार असा केला की लवकरात लवकर करा, कारण पुढे बहुत करणे आहे अशी स्थिती होती. तर तुमचाही नाईलाज होता. हा
एक मोठा भाग आहे सर्वांनी. पण पुनश्च एकदा आमच्या ज्या वारकरी शिक्षण संस्था आहे साहेब यांच्याकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. आपल्या आता येथे जे पोहोचले तर आमच्या 5 संस्थेचे विद्यार्थी आलेले आहेत, 5 संस्थेचे अध्यापक आलेले आहेत, संस्था ज्यांनी सुरू केल्या ती मंडळी पूर्ण आलेली आहे. आमची माझी व्यक्तिगत तुम्हाला अशी विनंती असेल की आमच्या ज्या संस्था चालतात वारकरी शिक्षण संस्था त्यांच्याकडे त्यांना ज्या ज्या गरजा वाटतील त्या गरजा कळत न कळत ते आमची मंडळी असं असतं काही म्हणत नाही. आपलं चाललं ते चाललं, आम्हाला काय गरज नाही बाबा आमचं चाललं बरोबर असं म्हणत राहतात. पण त्यांच्या गरजा जाणून त्यांना जितका सहयोग देता येईल तेवढा सहयोग आपण राज्य सरकारच्या वतीने द्यावा एवढी तुम्हाला सुद्धा मी विनंती करतो. माझं कामच आहे. कोणाला मदत घ्यायची कोणाला नाही घ्यायची हा ज्याचा त्याचा विषय आहे. आणि आदरणीय साहेबांचं कर्तव्य आहे, त्याचं कर्तव्य आहे की आपण आपल्या विभागाची मंडळी आहे त्यांना सहयोग देण्याची, कुणाचं अश्रू पुसण्याची त्या प्रत्येकाची आवश्यकता आहे. तसंच आमचे एक महाराज आहे, एक महाराज म्हणजे 5 संस्थेतलं गंमत सांगतो मला. आता एकांच्याकडे ज्यांच्या आईवडिलांनी आत्महत्या केली असते असे विद्यार्थी आमच्या संस्थेत शिकतात आणि त्यांच्याकडनं 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही. ही विचार करण्यासारखी बाब. 1 रुपया सुद्धा. आता आपल्या 5 संस्था आहेत, 5ची मध्ये ही स्थिती आहे. मला वाटतं पवार महाराज तुमच्याकडे संस्था आहे, किती विद्यार्थी शिकतात? 250. त्याच्यापैकी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे काही मुलं आहेत का? किती? 47. म्हणजे याचा विचार करण्याची गरज आहे. त्यांच्याकडून काय घेतात तुम्ही? 1 रुपया. म्हणजे जशी आपली आळंदीची संस्था आहे की विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, 100 वर्ष होऊन गेले. तशी जी संस्था आहे तसे आज खेड्यापाड्यात ठिकठिकाणी अशा संस्था उभ्या व्हायला लागल्या. समाजाला सुद्धा माझी विनंती आहे अशा ज्या संस्था आहेत त्याला ताकद देण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे संचित कर्म जे आहे हे तुमचं बलाढ्य झाल्याशिवाय राहणार नाही आणि योग्य कर्म तुमच्या जवळ पोहोचेल आणि तुमच्या पदरात पुण्य निर्माण होईल अशी सुद्धा एक विनंती तुम्हाला करतोय. आणि आता खांदी भारा कुठे भुग काय खेळायचं आता सर्वांना भुका लागल्या. आता गोपाळाने सांगितलं देवा आता भुका लागल्या, आता आमची व्यवस्था काय? ते म्हणजे जा घरी या घेऊन. ते जेव्हा आमचं घर तर लावलेले आहे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. आमच्या घरी कोणीच नाही. कसं करायचंय म्हणजे पाहा तुम्ही काय मग ठरलं. ते म्हणजे आता नेमकं काय करायचं म्हणजे जे असेल ते तर नाही यमुनेमध्ये पाठवलं. यमुनेमध्ये वाळवंटात बसलेले आहे गोलाकार मध्ये खडक आहे. खडक शब्द काय वापरला माहिती का मला? खडके सोडेल आहे मोठा त्याच्यामध्ये खडक आहे आणि त्या खडकावर त्या शिदोरे त्यांनी सोडलेले आहे. सर्व गोपाळ असे बसलेले आहेत, सर्व जसं आता आपण बसलेले असं गोपाळ बसलेले आहेत. आणि त्यांनी ज्यांच्या माध्यमातून शिदोरी मिळणार आहे त्यांच्या माध्यमातून काळा मिळणार आहे त्याचं चिंतन सुरू केले. कोणाच्या माध्यमातून गोपाळाला ते यमुने कृष्ण मग त्यांनी सुरू केलं श्रीकृष्ण जय कृष्ण 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 असं चिंतन सुरू केलं. आपल्याला सुद्धा काळा मिळलं पाहिजे, आपल्याला काळा मिळलं पाहिजे. मग आम्ही कोणाचं चिंतन केलं पाहिजे? ज्यांच्यामुळे आम्हाला काळा मिळणार आहे, ज्यांच्यामुळे आम्हाला काळा मिळू शकतो याची खात्री आम्हाला आहे, आम्ही त्यांचं चिंतन केलं पाहिजे. ज्ञानेश्वर